Today we will see the remaining part of the exercise, that is a practice set 1.3. In last video we have completed example number 1, example number 2 and example number 3. Now we are going to start the example number 4. Now example number 4, this is a figure. See here, in this example number 4, this is a figure, and we will see the example number 4 in this way. It is example number 4 and we are going to start. See here, in the triangle ABC, in triangle ABC, comma, AP perpendicular BC. See here, AP perpendicular BC, and BQ. See here, BQ perpendicular AC, in such a way that B dash P dash C, see here, B dash P dash C and A dash Q dash C, A dash Q dash C. We have to prove that triangle CPA, in the figure see here, CPA and similar triangle CQB. CQB म्हणजे आपल्याला हा CPA आणि CQB म्हणजे हा ट्रायंगल CPA हा आणि CQB हा ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचं, आणि सिमिलर दाखवून नंतर आपल्याला काय करायचं सांगितलं पहा. इफ AP इज इक्वल टू 7, BQ इज इक्वल टू 8, BC इज इक्वल टू 12, देन प्रूव्ह और देन फाइंड द AC. ओके, ॲट फर्स्ट आपण आन्सरमध्ये काय करूया, अगोदर हे दोन ट्रायंगल प्रूव्ह करूया, म्हणजे सिमिलर आहेत हे प्रूव्ह करूया. आता सिमिलर कसे आहेत, आपल्याकडं सिमिलॅरिटी टेस्ट आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली आणि त्या सिमिलॅरिटी टेस्टचा आपण उपयोग करतोय. कोणकोणत्या टेस्ट पाहिल्या होत्या पण, AA टेस्ट, SS, नंतर SAS, या पद्धतीने 3-4 टेस्ट पाहिल्या होत्या आपण, आणि त्या टेस्टचा आपण इथं वापर करतोय. इथं बघा, आता ओरल पाहूया आपण. CPA म्हणजे हा 90 डिग्री आहे, CQB म्हणजे हा 90 आहे, म्हणजे एक अँगल कॉन्ग्रुएंट झाला, बरोबर. त्यानंतर अजून पहा, आता इथं CQB म्हणजे C हा अँगल कॉमन आहे, झालं. आता AA टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले. आता फक्त लिहायचं काय आपल्याला, इन ट्रायंगल कोणतं ट्रायंगल पहा, CPA, इन ट्रायंगल CPA अँड ट्रायंगल CQB या दोन ट्रायंगलमध्ये काय काय आपण दाखवणार ते लिहायचं आपल्याला. पहिला तर आपण अँगल दाखवला, कोणता, CPA आणि कॉन्ग्रुएंट अँगल CQB. ओके, राईट. अँगल CPA कॉन्ग्रुएंट अँगल CQB, बरोबर. आणि इथं आपण काय लिहिलं, इथं त्यांचं माप आहे, किती माप आहे, 90 आहे, 90 आहे. इथं लिहिलं ईच अँगल 90 डिग्री, ईच अँगल 90 डिग्री, या पद्धतीनं कारण लिहिलं आपण. आणि जर कारण नाही लिहिलं तर परीक्षेमध्ये त्याचा अर्धा मार्क कट होतो आहे, ते एक लक्षात ठेवायचं, प्रत्येकाला कारण द्यायचं आहे. त्यानंतर दुसरा अँगल, हा कॉमन अँगल म्हटलं होतं आपण, CPA आणि CQB हा कॉमन अँगल आहे, मग आपण लिहिलं अँगल PCA, बरोबर. कॉन्ग्रुएंट अँगल BCQ लिहूया आपण, अँगल PCA कॉन्ग्रुएंट अँगल BCQ, बरोबर. आणि इथं दोन्हीही ट्रायंगलमध्ये हा अँगल आहे, म्हणून आपण त्याला लिहितो कॉमन अँगल, असं कारण लिहिलं तसं. आता आपण AA टेस्ट म्हटलं आणि AA टेस्ट म्हटलं, दोन जर अँगल कॉन्ग्रुएंट असले तर आपण AA टेस्ट लिहितो, 3 अँगल कॉन्ग्रुएंट असले तर आपण AA टेस्ट लिहितो, बरोबर. म्हणून आपण लिहिलं ट्रायंगल CPA सिमिलर ट्रायंगल CQB. मग इथं टेस्ट लिहिली, कोणती टेस्ट लिहिली, बाय
ए टेस्ट. आता ए टेस्टनुसार हे सिमिलर झाले. आणि दुसरी एक प्रॉपर्टी आपल्या लक्षात आहे, कोणती? सिमिलर ट्रायंगलच्या साईड्स या प्रपोर्शनमध्ये असतात, बरोबर. मग इथे लिहूया, द साईड्स ऑफ अ सिमिलर ट्रायंगल आर इन अ प्रपोर्शन. इथे वाक्य लिहू आपण, द साईड्स इन किंवा द साईड्स ऑफ अ सिमिलर ट्रायंगल. Sides of a similar triangle are in proportion. आता साइड्स या proportion मध्ये जर असतील तर आपण असं लिहितोय, पहा, CP बाय CQ. बघा, हा CP बाय CQ. त्यानंतर इज इक्वल टू हा PA बाय QB. PA बाय QB, बरोबर, इज इक्वल टू हा CA बाय CB. इथे लिहिलं CA बाय CB. आता साइड्स आर इन अ प्रपोर्शन असे लिहिलं आपण, ओके. आता आपल्याकडं किमती कोणत्या दिल्यात ते पाहिजे. APची 7 आहे, त्यानंतर BQ 8 आहे, BC 12 आहे, आणि वी हॅव टू फाइंड कोणती? AC. आपल्याला AC फाइंड करायचं आहे. पहा, इथं आहे AC म्हणजेच CA, PA म्हणजेच काय आहे? AP, हा QB म्हणजेच काय? BQ, बरोबर. आणि BC दिलेला आहे आपल्याला, BC इथं आहे. मग हा रेशो घेऊया आपण, हा, बरोबर. इथं लिहूया, देअरफॉर PA म्हणजेच याला लिहिलं आपण AP बाय BQ इज इक्वल टू AC बाय BC. आपल्याला जे आवश्यक आहे त्या पद्धतीने आपण लिहिलं. आणि आता किमती ठेवूया. चला, APची किंमत किती? 7 बाय BQ किती? बघा, BQ दिलं 8 इज इक्वल टू BC दिलं आपल्याला, AC फाइंड करायला सांगितलं म्हणून ACला AC ठेवलं, बाय BC दिलं, BC आहे 12, ओके. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. AC इंटू 8 दॅट इज 8AC. 8 इंटू AC इज इक्वल टू 7 इंटू 12, बरोबर. आता इथं लिहिलं आपण AC इज इक्वल टू हा 7 इंटू 12 आणि 8 मल्टिप्लाय आहे, तर इथं आल्यानंतर तो काय होईल? डिवाइड होईल. मग आता बघा काय होईल. आता इथं 12 आणि 8 4 कटतील, मग 4 दोन्ही 8 आणि 4 त्रिक 12. राहिलं का आपल्याकडं 7 त्रिक 21 छेद 2, बरोबर. आता 2 का 21 कट होत नाहीत, म्हणून आपण काय करूया, बघा, 1 बे 1ला भाग जात नाही म्हणून 0, इथं दिला पॉईंट, झालं इथं 10, बे 5 10, म्हणून इथं तुमच्याकडे किंमत आली. देअरफॉर AC इज इक्वल टू 10.5, बरोबर. या पद्धतीने आपण AC फाइंड केली आणि याला बॉक्समध्ये उत्तर द्यायचं. या पद्धतीचं उदाहरण क्रमांक आपण 4 चौथं कंप्लीट केलं. काय काय केलं बघा, एकदा लक्षात घ्या. आपल्याला 2 ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायला सांगितले अगोदर. कोणते ट्रायंगल? CPA सिमिलर ट्रायंगल, CQB हे सिमिलर दाखवायला सांगितले. आपण सिमिलर दाखवले कोणत्या टेस्टनुसार? बाय AA टेस्टनुसार आपण सिमिलर दाखवले. सिमिलर दाखवल्यानंतर आपल्याला काय केलं, इथं त्यांच्या साईड्स या प्रोपोर्शनमध्ये आहेत, आपण ते लिहिलं, साईड्स प्रोपोर्शनमध्ये लिहिल्या. त्यानंतर किमती टाकल्या, त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काटाकाटी करून ACची किंमत 10.5 काढली, ओके. या पद्धतीनं मित्रांनो हे एक्झाम्पल नंबर 4 झालं. आता आपण एक्झाम्पल नंबर 5 कडे येऊया, ओके. आता हे एक्झाम्पल नंबर 5 सर्वजण लिहून घ्या कागदावरती आणि आपण सोडवूया त्याला. काय म्हणते पहा, इन अ ट्रॅपेझियम PQRS, हा PQRS ट्रॅपेझियम आहे, बघा PQRS. इन अ ट्रॅपेझियम PQRS साइड PQ पॅरलल साइड SR, हे SR आणि ही PQ हे कशी आहे, तर पॅरलल आहेत, एकमेकींना समांतर आहेत. PQ पॅरलल SR आहे. त्यानंतर आपल्याला दिलं AR इज इक्वल टू 5AP. CL AR इज इक्वल टू 5AP आणि अजून काय दिलं पहा,
AS is equal to 5AQ. Here AS is equal to 5AQ. आणि आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं का SR is equal to 5PQ. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. सर्वांनी उदाहरण लिहिलं आणि आता आपण आन्सरकडे येऊया. फिगर आहे आपल्याजवळ. फिगर या पद्धतीने दिली. काय काय दिलेलं आहे? गिवन आहे trapezium PQRS. In a trapezium PQRS, side PQ, parallel side SR हे गिवन आहे, ठीक आहे. PQ पॅरलल SR. त्यानंतर AR इज इक्वल टू 5AP हे गिवन आहे. त्यानंतर अजून AS इज इक्वल टू 5AQ. ओके, हे दिलेलं आहे. आणि आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं. इथं लिहूया आपण टू प्रूव्ह. टू प्रूव्ह म्हणजे सिद्ध करायला काय सांगितलं? SR इज इक्वल टू 5PQ असं आपल्याला दिलं आहे. ओके, आता हे प्रूव्ह करायचं आपल्याला. आता प्रूव्ह करण्यासाठी अगोदर हे दोन ट्रायंगल आपल्याला काय करावं लागतील? आपल्याला ट्रायंगल PQA आणि ट्रायंगल RSA हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवावे लागतील. आणि सिमिलर दाखवले मग त्यांच्या साईड प्रपोर्शनमध्ये आहेत. आणि प्रपोर्शनमध्ये आपण ह्या किमती ठेवल्या. AR ची किंमत 5AP आणि AS ची किंमत 5AQ ही किंमत ठेवली तर आपल्याला हे मिळून जाईल. आता आपण काय करूया? आपण इथं ही पॅरलल साईड आहे, दोन पॅरलल साईड आहे. आणि ही जर ट्रान्सव्हर्सल घेतली आपण QS ही जर ट्रान्सव्हर्सल घेतली तर काय होईल पहा? हा अँगल PQS आहे की नाही? अँगल PQS म्हणजे हा अँगल. ओके, आणि अँगल RSQ म्हणजे हा अँगल. बघा, हा अँगल आणि हा अँगल. आता हे 9वीच्या वर्गामध्ये तुम्ही या पद्धतीनं दोन पॅरलल लाईन आणि ही तिची ट्रान्सव्हर्सल, बरोबर. आता हा अँगल आणि हा अँगल, बरोबर, हा कॉन्ग्रंट आहे. कोणत्या याच्यानुसार? अल्टरनेट अँगल, बरोबर. त्यानंतर 9वीच्या वर्गामध्ये पुन्हा ही ट्रान्सव्हर्सल आपण घेतले होते इथं. आणि हा अँगल कॉन्ग्रंट, बरं की नाही. आणि इथं हा अँगल कॉन्ग्रंट आहे. म्हणजेच इथं या फिगरमध्ये हा अँगल PQS आणि RSQ हे दोन अँगल कॉन्ग्रंट झाले. त्याला म्हटलं आपण अल्टरनेट अँगल. आता हे याला आपण नंबर 1 म्हटलं. आणि नंतर अजून एक अँगल तुम्हाला कॉन्ग्रंट दिसतोय जो की तो कॉमन आहे. कोणत्या? दोन्ही याच्यामध्ये तो कॉमन आहे. PQA आणि RSA. PQA आणि RSA म्हणजे हा अँगल दोन्ही याच्यात आला. बघा, इथं आहे आणि इथं पण आहे. म्हणजे हे याला आपण कारण काय म्हणता येईल? अपोजिट अँगल, बरोबर. आता इथे लिहूया सियर. प्रूफमध्ये लिहूया PROOF म्हणूया. प्रूफमध्ये काय लिहिता येईल? साईड PQ पॅरलल साईड SR, बरोबर. आता ही पॅरलल आहेत. अँड QS is the transversal. QS is the transversal. Therefore, angle PQS congruent angle RSQ. Okay. In bracket we will write here alternate angle, बरोबर. हे अल्टरनेट अँगल झाले. आणि आपण म्हणजेच PQS म्हणजेच काय पहा? PQS बघा, PQS म्हणजेच काय? PQA हा अँगल झाला. तसंच RSQ म्हणजेच काय? RSA. या पद्धतीने इथे लिहूया आपण. इथे लिहूया दॅट इज अँगल PQA कॉन्ग्रंट अँगल RSA आणि याला आपण नंबर 1 म्हणूया.
ओके. आणि पुढं आपल्याला त्याचा यूज करायचा आहे म्हणून त्याला नंबर 1 म्हटलं. म्हणून आपण इथे लिहूया इन ट्रायंगल पी क्यू ए अँड ट्रायंगल RSA. या दोन ट्रायंगलमध्ये पहा PQA आणि RSA या दोन ट्रायंगलमध्ये. अगोदर तर पहिला नंबर 1 ला आपण इथं प्रूव्ह केला आहे. अँगल PQA कॉन्ग्रट अँगल RSA. ओके. इथे लिहू आपण फ्रॉम वन 1 वरून आपण हे लिहिलं. आणि त्या पद्धतीनं दुसरा एक अँगल इथं आपल्याला इथं दिसतोय. पहा हा अँगल जो कॉमन अँगल आहे इथं दोन्हीमध्ये हा अँगल आहे. कॉमन अँगल म्हणता येईल किंवा अपोजिट अँगल म्हणता येईल. मग इथे लिहूया आपण याचे अँगल PAQ कॉन्ग्रंट अँगल RAS असं आपण लिहिलं. PAQ कॉन्ग्रंट अँगल RAS. इथे लिहिलं आपण अपोजिट अँगल. आता पहा दोन अँगल तर कॉन्ग्रंट झाले म्हणजेच ट्रायंगल कसे झाले हे सिमिलर झाले. आणि सिमिलर ट्रायंगल कोणत्या टेस्टनुसार बाय AA टेस्टनुसार. मग इथे लिहिलं देअरफॉर ट्रायंगल PQA सिमिलर ट्रायंगल RSA बाय AA टेस्टनुसार हे सिमिलर झाले. आता सिमिलर झाल्यानंतर त्यांच्या साइड्स या प्रोपोर्शनमध्ये असतात. बरोबर. आपण लिहूया द साइड्स ऑफ अ सिमिलर ट्रायंगल आर इन अ प्रोपोर्शन. मग इथे लिहूया आपण साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन प्रोपोर्शन. त्यांच्या साइड्स या प्रोपोर्शनमध्ये असतात. मग इथे लिहिलं साइड्स प्रोपोर्शनमध्ये PQ बघा इथं PQ बाय RS. इथे लिहिलं PQ बाय RS इज इक्वल टू हा QA बाय AS इज इक्वल टू दिस PA बाय RA या पद्धतीनं आपण इथं साइड्स लिहिल्या. PA बाय RA. किंवा AR असं लिहिलं तरी चालेल. आता आपण काय करूया वरचं जे गिवन आहे आपल्याकडं ते सबस्टिट्यूट करूया. SR ची किंमत काय आहे. AR ची किंमत आपल्याला दिली. AR इज इक्वल टू 5AP दिलं. AS इज इक्वल टू 5AQ दिलं. ओके. आता इथं किमती ठेवूया आपण. मग इथे लिहिलं PQ बाय SR RS म्हणजेच SR इज इक्वल टू AQ बाय AS CL. हा PQ बाय SR इज इक्वल टू AQ बाय AS इज इक्वल टू PA ची आपल्याला किंमत दिलेली आहे. म्हणजे AR म्हणजेच RA ची किंमत दिली आणि AS ची पण किंमत दिली. ठीक आहे. मग इथे लिहूया आपण AP इथे लिहिलं AP बाय RA किंवा AR. बघा AR ची किंमत आहे आपल्याकडे 5AP. ओके. इथे दिलं पहा AR इज इक्वल टू 5AP. मग इथं RA म्हणजेच AR आहे. इथं लिहिलं 5AP. बरोबर. आता इथं काय होईल AP कॅन्सल होईल. मग AP कॅन्सल झाल्यानंतर काय राहिलं इथं आपल्याकडं 1/5 राहिलं. मग इथे लिहूया आपण PQ बाय SR इज इक्वल टू AQ बाय AS इज इक्वल टू 1/5 असं लिहिलं.
आणि नंतर हा पी क्यू आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, एस आर इज इक्वल टू 5 पी क्यू यूज करायचं आहे. म्हणून आपण हा रेशिओ घेतला आहे. ठीक आहे, म्हणून इथं लिहिलं पहा, इथं लिहितो मी क्रॉसमध्ये पी क्यू देअरफॉर पी क्यू बाय एस आर इज इक्वल टू 1/5. म्हणजे हा ए क्यू बाय ए एस इज इक्वल टू 1/5 आहे. पी क्यू बाय एस आर इज इक्वल टू पण काय आहे, 1/5 आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, इथं एस आर इंटू 1 केलं तर एस आर इज इक्वल टू 5 इंटू पी क्यू केलं तर काय आला, 5 पी क्यू आला. या पद्धतीनं आपल्याला हा प्रूव्ह केला. पण काय केलं, पण इथं या ट्रॅपेझियममध्ये ही पी क्यू पॅरलल एस आर आहे आणि हा क्यू एस आपण ट्रान्सव्हर्सल घेतलं. त्यामुळं ट्रान्सव्हर्सल घेतल्यामुळं हा अँगल आणि हा अँगल अल्टरनेट अँगल म्हणून आपण काय केला, कॉन्ग्रुएंट दाखवला. आणि हा अँगल आणि हा अँगल या दोन ट्रायंगलमध्ये हा अँगल आणि हा अँगल अपोजिट अँगल म्हणून आपण तो प्रूव्ह केला. ठीक आहे, म्हणून पी क्यू ए आणि आर ए एस किंवा आर एस ए हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले. आता सिमिलर झाल्यानंतर कोणत्या टेस्टनुसार, ए टेस्टनुसार सिमिलर झाले. सिमिलर ट्रायंगलच्या साईड्स कशा असतात, प्रोपोर्शनमध्ये असतात. म्हणून आपण इथं लिहिलं साईड्स आर इन अ प्रोपोर्शन. आणि या पद्धतीनं साईड्स प्रोपोर्शनमध्ये लिहिल्या, आपण दिलेल्या किमती मांडल्या आणि त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि नंतर शेवटचं उत्तर लिहिलं आपण, एस आर इज इक्वल टू 5 पी क्यू. ओके, इट इज अ एक्झाम्पल नंबर 5. आता आपण एक्झाम्पल नंबर 6 कडे येऊया. आपण दिस इज द एक्झाम्पल नंबर 6. वी विल कंटिन्यू. And in this example the figure is given to you in trapezium ABCD, side AB parallel side DC, AB parallel side DC, and diagonal AC and BD. This is a diagonal. Two diagonals are there. AC and BD intersect each other at the point O. If AB is equal to 20, AB is equal to 20, DC is equal to 6, OB is equal to 15, we have to find OD. For this, we have to show these two triangles, that is triangle COD and triangle AOB. हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवावे लागतील. आणि सिमिलर दाखवण्यासाठी पहा काय काय कंडिशन आहे. हा सी डी आणि ए बी पॅरलल दिलं आणि जर बी डी हा ट्रान्सव्हर्सल जर घेतला आपण तर हा अँगल बरोबर आणि हा अँगल हा कॉन्ग्रुएंट झाला. म्हणजेच अल्टरनेट अँगल टेस्टनुसार हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट झाले. त्यानंतर हा अँगल आणि हा अँगल हा अपोजिट अँगलनुसार हे कॉन्ग्रुएंट झाले. आता पहिल्या त्रिकोणाचे दोन अँगल आणि दुसऱ्या त्रिकोणाचे दोन अँगल हे जर कॉन्ग्रुएंट असतील तर हे दोन त्रिकोण सिमिलर झाले. कोणत्या टेस्टनुसार, ए टेस्टनुसार बरोबर. आता आपण लिहूया, आपण म्हणूया इन द फिगर ए बी पॅरलल डी सी. ओके, आणि बी डी अँड बी डी इज द ट्रान्सव्हर्सल. बी डी इज द ट्रान्सव्हर्सल. बी डी इज द ट्रान्सव्हर्सल. आता ट्रान्सव्हर्सल बी डी म्हटल्यानंतर पहा ह्या दोन लाईन पॅरलल ही तिची ट्रान्सव्हर्सल आणि नंतर एक अँगल आपल्याला कॉन्ग्रुएंट मिळेल. तो पहा कोणता, अँगल सी डी बी अँड अँगल ए बी डी बरोबर. मग आपण लिहूया अँगल सी डी बी कॉन्ग्रुएंट अँगल ए बी डी. ओके, आणि कारण का लिहिलं याला पण कशावरून हे कॉन्ग्रुएंट आहेत, आपण लिहूया अल्टरनेट अँगल. ओके, हे अल्टरनेट अँगलनुसार हे कॉन्ग्रुएंट झाले आणि याला 1 नंबर मिळाला. आणि त्याच पद्धतीनं आपल्याला म्हणजेच आपल्याला असे लिहिता येईल अँगल सी डी ओ अँड अँगल ए बी ओ. हे लिहिलं आपण
अँगल सी डी ओ. बघा सी डी बी म्हणजेच काय आहे सी डी ओ, बरोबर आहे की नाही. इथे लिहिलं अँगल सी डी ओ कॉन्ग्रुएंट अँगल ए बी ओ, ए बी ओ याला म्हणूया आपण 1 नंबर. ओके बघा आता मग म्हणूया आपण इन ट्रायंगल सी ओ डी, in triangle COD and triangle COD and triangle AOB, ट्रायंगल AOB या दोन ट्रायंगलमध्ये बघा एक तर आपण एक अँगल तर प्रूव्ह केला आपण. ओके इथं लिहूया आपण अँगल CDO कॉन्ग्रुएंट अँगल ABO. कशावरून लिहिलं आपण इथं लिहूया फ्रॉम वन. ओके आता इथं एकमध्ये आपण हे प्रूव्ह केलं होतं अँगल CDO आणि अँगल ABO आणि त्याला 1 नंबर दिलं होतं बरोबर. आणि नंतर मग आपण इथं लिहिलं फ्रॉम 1. आता हे एक अँगल झाला. आता दुसरा अँगल कोणता येईल आपल्याला COD आणि AOB. अँगल COD कॉन्ग्रुएंट अँगल AOB. आता याला कारण काय लिहिणार सांगा. हे अँगल 2 बघा हा आणि हा याला कारण काय लिहित आहे आपण अपोजिट अँगल. ओके OPPOSITE अपोजिट अँगल. ओके आता हे अपोजिट अँगलनुसार हे कॉन्ग्रुएंट झाले. आता कोणत्याही दोन त्रिकोणाचे दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर ते दोन ट्रायंगल हे सिमिलर झाले. कोणत्या टेस्टनुसार बाय AA टेस्टनुसार ते कॉन्ग्रुएंट झाले. मग आपण इथं लिहूया देअरफॉर ट्रायंगल COD सिमिलर ट्रायंगल AOB. मग इथे लिहिलं बाय AA टेस्ट, बाय AA टेस्टनुसार हे सिमिलर झाले. आणि सिमिलर ट्रायंगलच्या साईड कशा असतात प्रपोर्शनमध्ये असतात. मग इथे लिहूया the sides of similar triangle are in proportion. ओके सिमिलर ट्रायंगलच्या साईड ह्या प्रपोर्शनमध्ये असतात म्हणून त्यांच्या साईड आता प्रपोर्शनमध्ये लिहूया. बघा काय म्हणता येईल आपल्याला हे सिमिलर झालेत आणि त्यांच्या साईड प्रपोर्शनमध्ये CO बाय AO. इथे लिहिलं CO बाय AO इज इक्वल टू हा OD बाय OB इज इक्वल टू हा बघा हा CD बाय AB बरोबर आहे की नाही CD बाय AB. या पद्धतीनं त्यांच्या साईड्स या आपण सिमिलर दिल्या. आता किमती ठेवूया. कोणती किंमत दिली आणि कोणती काढायची ते महत्त्वाचं आहे. ABची दिली बघा हा ABची किंमत दिली. त्यानंतर कोणती दिली DC म्हणजे CD दिला म्हणजे हा रेशो दिला. त्यानंतर DC हा DC दिला. ओके AB आणि DC दिला. त्यानंतर OB दिला बा हा OB दिला आहे आपल्याला आणि फाईंड का करायचं आहे OD फाईंड करायचं आहे म्हणजे हा OD आहे आणि हा OB आहे. म्हणजे या रेशोबद्दल आपण लिहितो आपण. आता हा रेशो लिहायची गरज नाही. मग फाईंड काय करायचं आपल्याला OD फाईंड करायचं आहे. मग इथं लिहिलं ODला OD लिहिलं. ओके इथं लिहिलं OD बाय OB किती दिला आहे 15 इज इक्वल टू DC म्हणजे CD किती दिला आहे 6 बाय AB किती दिला आहे 20. ओके आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 20 OD इज इक्वल टू हा 15 इंटू 6 बरोबर का पहा. आता क्रॉस केल्यानंतर OD काढायचं आपल्याला. मग हा 20 गुणिले इकडे आल्यानंतर काय होतील भागिले होतील म्हणून OD इज इक्वल टू हा 15 गुणिले 6 छेद 20. 15 आणि 6 कितीनं करतील 5नं. आणि इथे लिहिलं 5 त्रिक 15 5 चौक 20 बरोबर.
त्यानंतर हा 2 आपले 4 आणि 6 हे पण 2 न करतील म्हणून बेदोनी 4 आणि बेत्रिक 6. मग इथं आलं तुमच्याकडं ओडी इज इक्वल टू हा 3 त्रिक 9 आणि छेद किती 2. 3 त्रिक 9 छेद 2 लिहिलं. आता नंतर याचं काटाकाटी केल्यानंतर बेचोक 8 उरला 1 भाग जात नाही म्हणून पॉईंट 10 झाले. बेपंचे 10 म्हणून ओडी इज इक्वल टू हा 4.5. या पद्धतीनं ओडी तुमचं आलं. आणि याला काय करायचं आहे, आन्सरला बॉक्स करायचं, पट्टीनं यूज करायचं. या पद्धतीनं हा ओडी इज इक्वल टू 4.5 आला. मित्रांनो, या पद्धतीनं आपण हा एक्झाम्पल नंबर 6 कंप्लीट केलं. एकदा चेक करा, पुन्हा पहिल्यापासून पहा, नाही समजलं तर पुन्हा डबल पहा. ओके, या पद्धतीचं हे एक्झाम्पल नंबर 6 आहे. आपण येतो एक्झाम्पल नंबर 7 कडे. विल कंटिन्यू द एक्झाम्पल नंबर 7. In this example, what we have given here, quadrilateral ABCD is a parallelogram. Parallelogram, point E is on side BC. Point E is on a side BC. Line DE, see here, line DE intersect ray AB in point T. This line DE intersect ray AB in a point T. Prove that DE into BE is equal to CE into TE. This we have to prove here. Now, what can we do? See here, ABCD is a parallelogram is given to you. Then opposite sides of a parallelogram are parallel. This is a property of a parallelogram. Then AB is parallel to DC or a CD. Okay, AB parallel CD, that is AT also parallel to CD, and DT is a transversal. Okay, now if DT is a TD or a DT is a transversal, then this angle and this angle is a congruent by alternate angle test. Okay, now we will take BET in and a triangle CED. In these two triangle, this angle and this angle is proved by alternate angle, and this angle is a opposite angle. Okay, and triangle BET and triangle CED are a similar triangle by which test? By AA test. Now, if a similar triangle if they are a similar triangle, then their sides are proportion. Okay, their sides are in a proportion. Then we will see here by from the first. Okay, now we will write the property quadrilateral ABCD. Quadrilateral ABCD is a parallelogram. Is a parallelogram. We will write the property. The opposite sides of parallelogram are parallel. Okay, this is a property. Now we will write here by this property which sides are opposite sides, that is AD opposite to BC, opposite side, and AB and a DC. These are the opposite sides, and opposite sides of parallelogram are parallel. Okay, then we will write here side AB parallel side DC or a CD. That is, if AB is a parallel to DC, that is AT also parallel to DC. Okay, therefore we will write side AT parallel side DC, and TD or a DT is the
is the transversal, okay. If it is a transversal, see in the figure, DT is a transversal and AT and DC are a parallel side, okay. For this, therefore we will write here angle BTE or BTD, okay, or we will write here ATD, angle ATD, congruent angle CDT, in this way, this angle, okay. See, CDT, angle CDT, by which test, okay, we will write here this is a alternate angle, this is a alternate angle, okay. Now angle ATD म्हणा किंवा BTE म्हणा, म्हणजे तोच अँगल आला, बरोबर आहे की नाही. म्हणून लिहूया आपण देअरफॉर अँगल BTE कॉन्ग्रुएंट अँगल CDE, इन दिस वे, याला आपण एक म्हणूया, ओके. अल्टरनेट अँगल आहे. आता इथं या दोन ट्रायंगलमध्ये घेऊया इन ट्रायंगल BET अँड ट्रायंगल CED, इन ट्रायंगल CED. आता इथं या दोन ट्रायंगलमध्ये काय काय कॉन्ग्रुएंट आहेत पहा. एकतर हा अँगल आणि हा अँगल आपण प्रूव्ह केला अल्टरनेट अँगल म्हणून. अजून कोणता अँगल प्रूव्ह करता येईल आपल्याला, बघा, हा अँगल आणि हा अँगल आपल्याला प्रूव्ह करता येईल या दोन ट्रायंगलमधला, बरोबर आहे की नाही. मग हे कोणते दोन अँगल इथं, या अँगल आपल्याला म्हणता येईल अपोजिट अँगल. म्हणून आपण लिहूया अँगल BET कॉन्ग्रुएंट अँगल CED, याला कारण काय म्हणता येईल, याला अपोजिट अँगल, ओके. आता हे अपोजिट अँगल झाले आणि दोन अँगल कॉन्ग्रुएंट झाले दोन ट्रायंगलमध्ये, म्हणजेच हे दोन ट्रायंगल कोणत्या टेस्टनुसार, किंवा हा एक लिहायचा राहील आपल्याला, अँगल BTE कॉन्ग्रुएंट अँगल CDE, बरोबर, याला म्हणता येईल आपल्याला फ्रॉम 1, ओके. आता दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले आपण, आणि कॉन्ग्रुएंट दाखवल्यानंतर आपण लिहितो देअरफॉर ट्रायंगल BET सिमिलर ट्रायंगल CED, कोणत्या टेस्टनुसार, बाय AA टेस्ट, टेस्टनुसार आपण हे कॉन्ग्रुएंट दाखवले, आपले सिमिलर दाखवले. आणि सिमिलर ट्रायंगलच्या साईड हे कशा असतात, अप प्रपोर्शनमध्ये असतात. मग इथं लिहिलं द साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, आर इन proportion, ओके. आता प्रपोर्शनमध्ये आहेत म्हटल्यानंतर काय लिहिणार सांगा तुम्ही आता, BE बाय CE इज इक्वल टू TE बाय DE इज इक्वल टू BE बाय CE इज इक्वल टू ET बाय DE, ओके, बरोबर. त्यानंतर आपण लिहितो आहे BT बाय CD, या पद्धतीनं आपण त्यांच्या साईड्स या प्रपोर्शनमध्ये लिहिल्या. आणि आपल्याला प्रूव्ह करायला काय सांगितलं, इकडं पहा, हे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं DE इंटू BE इज इक्वल टू CE इंटू TE. या
कोणत्या रेशिओमध्ये आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर वरचं मिळून जातं पहा, बीई इंटू डीई. बघा, बीई इंटू डीई हा इज इक्वल टू सीई इंटू टीई, हा सीई इंटू टीई. म्हणजे हा रेशो आपल्याला घेता येईल. या रेशोमध्ये आपल्याला असं लिहिता येईल. मग इथं हा क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर बीई इंटू डीई इज इक्वल टू सीई इंटू टीई, सीई इंटू टीई. या पद्धतीनं हा प्रूव्ह होत आहे. आणि याला बॉक्स करा, या पद्धतीनं याला अंडरलाईन करा किंवा बॉक्स करा. या पद्धतीने तुमचं हे एक्झाम्पल नंबर 7 झालं. ओके, आता या एक्झाम्पल 7 नंतर आपण पहिल्यापासून पहा व्यवस्थित. आणि एक्झाम्पल नंबर 7 नंतर आपण घेतोय एक्झाम्पल नंबर 8. ओके, हे आहे एक्झाम्पल नंबर 8 आणि फारच सोपं एक्झाम्पल आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं, इन द फिगर सेगमेंट AC अँड सेगमेंट BD इंटरसेक्ट इच अदर इन पॉईंट P. इन पॉईंट P कोणते दोन साईड्स आहे पहा, AC अँड BD. AC अँड BD इंटरसेक्ट इन पॉईंट P अँड AP by CP is equal to BP by DP. See here, AP by CP is equal to BP by DP. या पद्धतीनं हे दोन साइड्स या प्रोपोर्शनमध्ये आहेत. आणि आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं ट्रायंगल ABP सिमिलर ट्रायंगल CDP. ओके, आता सिमिलर होण्यासाठी कोणत्या कोणत्या टेस्ट आहेत, एक तर साइड्स प्रोपोर्शनमध्ये दिला आणि एक अँगल जर त्यांचा आपण प्रूव्ह केला, कॉन्ग्रुएंट दाखवला, तर ते सिमिलर होते. ओके, आता इथं आपल्याला लिहिता येईल इन ट्रायंगल ABP. ओके, अँड ट्रायंगल CDP. ओके, या दोन ट्रायंगलमध्ये आपल्याला हे दोन ट्रायंगल प्रूव्ह करायचे आहेत, आपल्याला सिमिलर दाखवायचे आहेत. आणि या दोन ट्रायंगलमध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे, वरती दिलं पहा, AP बाय CP दिला. इथं लिहूया आपण, AP बाय CP इज इक्वल टू BP बाय DP. ओके, हे गिवन आहे आपल्याकडं. मग इथे लिहूया आपण गिवन किंवा दिलेला भाग जो आहे तो इथं लिहिला आपण. आता साइड्स प्रोपोर्शनमध्ये आहेत पहा, AP बाय CP, ही साईड ओके, आणि ही साईड आणि ही साईड. आणि आता फक्त हा अँगल जर तुम्ही ही साईड आणि ही प्रोपोर्शनमध्ये आहे आणि हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट जर दाखवला, तर मग कोणत्या टेस्टनुसार हे सिमिलर होतील बरं, SAS टेस्टनुसार हे सिमिलर झाले. फारच छोटं उदाहरण आहे. आता इथे लिहूया देअरफॉर अँगल APB हिअर, अँगल APB कॉन्ग्रुएंट अँगल CPD. आता याला कारण काय लिहिता येईल, what will be the reason here, opposite angle. Correct, OPPOSITE, opposite angle. आता हे अपोजिट अँगल झाले आणि हे दोन ट्रायंगल कोणत्या टेस्टनुसार सिमिलर झाले, फारच छोटं आणि सोपं उदाहरण आहे. देअरफॉर ट्रायंगल ABP सिमिलर ट्रायंगल CDP बाय SAS टेस्ट. व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. आणि आता मित्रांनो फक्त शेवटचं उदाहरण राहिलं आपलं आता, आणि एक्झाम्पल नंबर 9 आहे. या पॉईंटमधलं एक्झाम्पल नंबर 9 आहे. आपण ते एक्झाम्पल नंबर 9 घेऊया. ओके, नंबर 9 अँड इट इज द लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस एक्सरसाइज. ओके, नाव व्हॉट हॅज गिवन अस, आपल्याला काय काय दिलेलं आहे ते पहा. इन द फिगर इन ट्रायंगल ABC point D on side BC is such that angle BAC, see here, angle BAC is equal to angle ADC. Then prove that CA square is equal to CD into CA square is equal to CB into CD. Okay, here CB into CD. We have to prove that it. आता इथं या आकृतीमध्ये या त्रिकोण ABC आहे
आणि या त्रिकोण ABC वर बाजू BC वर D हा पॉईंट असा आहे की इज सच दॅट कोण BAC बरोबर कोण ADC असं दिलेलं आपल्याला आणि आपल्याला प्रूव्ह करायचं सांगितलं CA वर्ग बरोबर CB इंटू CD. आता इथं दोन ट्रायंगल आहेत तुमच्याकडं, ट्रायंगल BAC आणि ट्रायंगल ADC. BAC आणि ADC हे दोन ट्रायंगल आहेत. हे दोन ट्रायंगल तुम्ही सिमिलर दाखवले आणि सिमिलर दाखवल्यानंतर त्यांच्या साईड प्रोपोर्शनमध्ये घेतल्या आणि प्रोपोर्शनमध्ये घेतल्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की तुम्हाला हे उत्तर मिळून जाईल. फार सोपं आहे. ओके, देअरफॉर इन ट्रायंगल आन्सरमध्ये लिहूया आपण इन ट्रायंगल BAC अँड ट्रायंगल ADC या दोन ट्रायंगलमध्ये पहा. आता इथं आपल्याला काय दिलं गिवन इथं दिलं पहा अँगल BAC इज इक्वल टू अँगल ADC हे दिलेलं आहे आपल्याला वरती, म्हणून इथं आपण म्हणतोय गिवन. ओके, हे गिवन म्हटलं आणि त्यानंतर एक अँगल कॉमन आहे पहा BAC आणि ADC. म्हणजे कोणता अँगल कॉमन दिसतोय तुम्हाला, हा अँगल C आणि हा अँगल C हा कॉमन दिसतोय, म्हणून आपण लिहूया इथं देअरफॉर अँगल ACB अँगल ACB अँड अँगल ACD हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट झाले. ओके, कोणत्या ह्याच्या आपल्याला याला म्हणता येईल कॉमन अँगल. ओके, इथे लिहूया अँगल ACB इज इक्वल टू अँगल DCA असं म्हणता येईल. दोन्ही ह्याच्यामध्ये पहा हा अँगल आणि हा अँगल तो कॉमन अँगल झाला. मी इथे लिहिलं पण कॉमन अँगल असं या पद्धतीनं आपण हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले. साहजिकच हे दोन ट्रायंगल कसे झाले तर सिमिलर झाले, म्हणून लिहिलं आपण देअरफॉर ट्रायंगल BAC सिमिलर ट्रायंगल ADC. आता इथं हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले आणि सिमिलर झाल्यानंतर त्यांच्या साईड कशा असतात प्रोपोर्शनमध्ये असतात, म्हणून आपण लिहिलं द साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन proportion असं आपण लिहिलं. सिमिलर ट्रायंगलच्या साईड्स या प्रोपोर्शनमध्ये असतात, म्हणून आपण इथे लिहितो आपण BA बाय बोलो हे पहा BA बाय AD इज इक्वल टू हा AC बाय DC इज इक्वल टू हा BC बाय AC या पद्धतीने लिहिलं. आता पहा आपल्याला काय पाहिजे होतं ते बघा एकदा CA² पाहिजे आपल्याला. मग इथं काय आहे AC म्हणजे CA म्हणजे CA आहे की नाही. मग इथं लिहूया आपण देअरफॉर CA बाय CD इज इक्वल टू CB बाय CA असं लिहिलं. जे वरती पाहिजे आपल्याला त्या पद्धतीनं आपण लिहिलं. म्हणजे पहा AC म्हणजे CA आहे, TC म्हणजेच काय आहे CD आहे, BC म्हणजेच CB आणि AC म्हणजेच काय CA. ओके, आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं CA इंटू CA दॅट इज अ CA² इज इक्वल टू आता क्रॉस केलं CB इंटू CD या पद्धतीनं हे प्रूव्ह झालं. ओके मित्रांनो, या पद्धतीनं आपलं हे एक्झरसाइज 1.3 कंप्लीट झालं. मागच्या व्हिडिओमध्ये काही उदाहरणं होते आणि या व्हिडिओमध्ये आपण जवळपास एक्झाम्पल नंबर 4, 5, 6, 7 आणि 8, 9 एवढे एक्झाम्पल्स या व्हिडिओमध्ये घेतले. सर्व उदाहरणं सोडवा. ओके, सर्वांना बेस्ट ऑफ लक. ओके, थँक्यू व्हेरी मच.